Let's learn about the examples of simple past tense. Here are 90 sentences which we are going to discuss. First sentence, I went to the market. मी बाजारात गेलो. एखादं काम पूर्ण झालंय तेव्हा V टू येईल. वर्बचा सेकंड फॉर्म. म्हणून इथे आपण गोच्या ऐवजी वेंट घेतलंय V टू. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये मराठीमध्ये ल येत असतो. बाजारात गेलो. आता तुम्ही ही मराठीचे सेंटेन्स चेक करा सगळी. इथे लच असणार आहे शेवटी. जसं की इथं शिजवले, खेळला, पाहिला, दिली, ल. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काम पूर्ण झालं. शी कुक्ड डिनर. तिने रात्रीचे जेवण बनवले किंवा शिजवले. सेंटेन्स नंबर 3, ही प्लेड क्रिकेट. त्याने क्रिकेट खेळले. ल. सेंटेन्स नंबर 4, दे वॉच्ड अ मूवी. त्यांनी चित्रपट पाहिला. सेंटेन्स नंबर 5, वी विजिटेड द झू. आम्ही प्राणी संग्रहालयाला भेट दिली. सेंटेन्स नंबर 6, द ट्रेन अराइव्ड लेट. ट्रेन किंवा गाडी उशिरा आली. अराइव्ह चा अर्थ बऱ्याच जणांना माहित नाहीये. अराइव्ह म्हणजे पोहोचणे. ओके, अराइव्ह. द ट्रेन अराइव्ड म्हणजे ट्रेन पोहोचली पण लेट. द ट्रेन अराइव्ड लेट. ट्रेन उशिरा पोहोचली. ही रोट अ लेटर. त्याने एक पत्र लिहिले. इथे रोट हा जो वर्ड आहे तो वर्ब आहे. ओके, दॅट इज द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. रोट इज द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. शी डान्स्ड ब्युटिफुली. तिने अप्रतिम नृत्य केले. इथे डान्स्ड हा V टू आहे आणि इथे ल आलाय बघा. वी ट्रॅव्हल्ड टू मुंबई. आम्ही मुंबईला प्रवास केला. दे क्लीन द हाऊस. त्यांनी घर साफ केले. माझा आवाज प्रत्येकाला येतोय की आवाज खूप कमी येतोय माझा? ऑल राईट. क्लीन मीन्स स्वच्छ करणे. क्लीन्ड इज V टू. त्यांनी घर स्वच्छ केले, साफ केले. आय बॉट न्यू शूज. मी नवीन बूट खरेदी केला. BOUGHT. बॉट म्हणजे खरेदी करणे. दिस इज V टू. शी सॅंग अ सॉन्ग. तिने गाणे गायले. सॅंग इज V टू. ओके, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. ही रेड अ बुक. त्याने पुस्तक वाचले. रेड इज द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. वी फिनिश द प्रोजेक्ट. आम्ही प्रकल्प पूर्ण केला. प्रोजेक्ट पूर्ण केला. अगेन ED V टू, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. इथे तुम्हाला ॲमिजार ING दिसत नाहीये किंवा वॉज वर पण नाही दिसत आहे. म्हणजे तुम्हाला यावरून लगेच लक्षात आलं पाहिजे की एखादं काम जर पूर्ण झालं तर आपण त्याच्यामध्ये वॉज वर पण लावत नाही, ING पण लावत नाही, ॲमिजार पण लावत नाही. कीप दिस थिंग इन माइंड. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते प्लांटेड ट्रीज. प्लांटेड हा V टू आहे. प्लांट म्हणजे लावणे. त्यांनी झाडे लावली. दे प्लांटेड ट्रीज. आय सॉ अ रेनबो. SAW. सॉ V टू आहे. सॉ म्हणजे पाहिले आणि सी म्हणजे पाहणे. मी इंद्रधनुष्य पाहिले. आय सॉ अ रेनबो. पेंटेड इज अ V टू. शी पेंटेड अ पिक्चर. तिने चित्र रंगवले. इथे ल आलंय. काम पूर्ण झालं. वी बेक्ड अ केक. आम्ही केक बनवला. बेक्ड इज अ V टू. वर्बचा सेकंड फॉर्म आहे तो. फिक्स द कार. त्याने कार दुरुस्त केली. त्याने गाडी दुरुस्त केली. FIXED. फिक्स्ड V टू. फिक्स म्हणजे दुरुस्त करणे. सेलिब्रेटेड द फेस्टिवल. सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे. त्यांनी सण साजरा केला. आय स्टडीड फॉर द एक्झाम. मी परीक्षेसाठी अभ्यास केला. स्टडीड इज अ V टू. शी डेकोरेटेड द रूम. तिने खोली सजवली. डेकोरेटेड इज अ V टू. ही कॉल्ड हिज फ्रेंड. त्याने त्याच्या मित्राला फोन केला. कॉल्ड इज अ V टू. वी अटेंडेड द वेडिंग. आम्ही लग्नाला उपस्थित होतो. अटेंडेड इज अ V टू. दे रिपेअर्ड द रूफ. त्यांनी छप्पर किंवा छत दुरुस्त केले. रिपेअर्ड V टू.
सिम्पल पास्ट टेन्स मध्ये मराठीमध्ये शेवटी ला लिहिले येतं. ला लिहिले, केला, केली, केले. आय क्लीन्ड माय डेस्क. मी माझा टेबल स्वच्छ केला, साफ केला. क्लीन्ड इज अ V2. याला शेवटी ड चा उच्चार येतोय, क्लीन्ड. बरेच जणांना क्लीन्ड म्हणतात, क्लीन्ड. त्या पद्धतीने उच्चार नका करू. शी लाफ्ड ॲट द जोक. ती जोकवर हसली. लाफ्ड, ईडी. V2. ही बिल्ड अ बर्ड हाऊस. त्याने पक्ष्यांसाठी घर बांधले. बिल्ट, BUILT. हा बिल्डचा सेकंड फॉर्म आहे आणि बिल्ट म्हणजे बांधले. वी ऑर्गनाइज्ड अ पार्टी. आम्ही पार्टीचे नियोजन केले. ऑर्गनाइज्ड इज अ V2. दे ओपन्ड द स्टोअर. त्यांनी दुकान उघडले. ओपन्ड इज अ V2. आय कम्प्लीटेड द असाइनमेंट. मी असाइनमेंट पूर्ण केले. कम्प्लीटेड, V2. शी हेल्प्ड हर मदर. तिने तिच्या आईला मदत केली. हेल्प इज अ V2. ही टॉट द स्टुडंट्स. त्याने विद्यार्थ्यांना शिकवले. टॉट इज अ V2. वी स्वॅम इन द पूल. आम्ही तलावात पोहलो. स्वॅम इज अ V2. दे अटेंडेड द मीटिंग. त्यांनी मीटिंग अटेंड केली किंवा ते बैठकीमध्ये उपस्थित होते. V2. आय प्लेड द गिटार. प्लेड इज अ V2. मी गिटार वाजवला. आय प्लेड द गिटार. शी नीटेड अ स्वेटर. तिने स्वेटर विणले. KNIT. नीट म्हणजे विणणे. ही वॉन द मॅच. त्याने मॅच जिंकली किंवा तो सामना जिंकला. WON. वॉन हा V2 आहे. WIN. विन हे V1 आहे. विन म्हणजे जिंकणे. वॉन V2. वी वॉकड इन द पार्क. आम्ही उद्यानात चाललो. वॉकड इज अ V2. दे स्टेड ॲट द हॉटेल. ते हॉटेलमध्ये थांबले. स्टेड इज अ V2. आय ड्रोव टू द सिटी. मी शहरात गाडी चालवली. ड्रोव इज अ V2. शी रिपेअर्ड द क्लॉक. तिने घड्याळ दुरुस्त केले. रिपेअर्ड इज अ V2. ही एन्जॉयड द कॉन्सर्ट. त्याने कॉन्सर्टमध्ये एन्जॉय केले किंवा त्याने मैफिल आनंदाने पाहिली. एन्जॉयड इज अ V2. वी पेंटेड द वॉल्स. आम्ही भिंती रंगवल्या. दे कुक डिलिशियस फूड. त्यांनी स्वादिष्ट अन्न बनवले किंवा चविष्ट अन्न बनवले. लर्न्ड. इथे लर्न्ड इज अ V2. आय लर्न्ड अ न्यू स्किल. मी एक नवीन स्किल शिकलो, कौशल्य शिकलो. शी शेअर्ड हर स्टोरी. शेअर्ड, V2. तिने तिची गोष्ट सांगितली. ही रॅन इन द मॅरेथॉन. त्याने मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. रॅन इज अ V2. वी वॉच्ड द सनराईज. आम्ही सूर्योदय पाहिला. सनराईज, सूर्योदय. वॉच्ड, V2. ते वॉटर्ड द प्लांट्स. त्यांनी झाडांना पाणी दिले. वॉटर्ड, V2. आय विजिटेड अ म्युझियम. मी संग्रहालयाला भेट दिली. विजिटेड इज अ V2. शी क्लीन्ड द विंडोज. तिने खिडक्या साफ केल्या. क्लीन्ड इज V2. ही पेंटेड अ मास्टरपीस. त्याने एक उत्कृष्ट चित्र रंगवले. वी रोट अ रिपोर्ट. आम्ही रिपोर्ट लिहिला. दे हेल्प द नीडी. त्यांनी गरजूंना मदत केली. हेल्प्ड इज अ V2. आय वॉक टू स्कूल. मी शाळेत चाललो. शी डान्स्ड इन द कॉम्पिटिशन. तिने स्पर्धेमध्ये नृत्य केले. ही बिल्ट अ ट्री हाऊस. त्याने झाडावर घर बांधले. वी ऑर्गनाइज अ फंडरेझर. आम्ही निधी गोळा केला. दे प्लेड अ बोर्ड गेम. त्यांनी बोर्ड गेम खेळला. आय रिपेअर्ड माय बाईक. मी माझी सायकल दुरुस्त केली. रिपेअर्ड, V2.
शी विजिटेड हर ग्रँडपॅरेंट्स. तिने तिच्या आजोबांना भेट दिली. ही बेक्ड ब्रेड. त्याने ब्रेड बनवला. वी लिसन टू म्युझिक. आम्ही संगीत ऐकले. लिसन वी टू. दे प्रॅक्टिस्ड योगा. त्यांनी योगाभ्यास केला. प्रॅक्टिस्ड वी टू. आय वॉच्ड अ क्रिकेट मॅच. मी क्रिकेट सामना पाहिला. वॉच्ड वी टू. शी कुक्ड पास्ता. तिने पास्ता बनवला. ही क्लीन्ड द गॅरेज. त्यांनी गॅरेज साफ केले. वी सॅंग अ सॉन्ग टुगेदर. सॅंग वी टू. आम्ही एकत्र गाणे गायले. दे प्लॅन्ड अ पिकनिक. त्यांनी पिकनिकची योजना केली. आय स्टडीड द होल नाईट. मी संपूर्ण रात्र अभ्यास केला. शी गेव अ प्रेझेंटेशन. तिने सादरीकरण दिले. गेव वी टू. ही फिक्स द कॉम्प्युटर. त्याने संगणक दुरुस्त केले. एन्जॉयड. वी एन्जॉयड द हॉलिडे. आम्ही सुट्टीचा आनंद घेतला. दे क्लीन्ड द बीच. त्यांनी समुद्रकिनारा साफ केला. आय रिपेअर्ड द फेन्स. मी कुंपण दुरुस्त केले. कुंपण मराठीमध्ये म्हणतात त्याला. शी वॉश्ड द डिशेस. तिने भांडी धुतली. वॉश्ड इज अ वी टू. ही ड्रोव टू द माउंटन्स. त्याने डोंगरात गाडी चालवली. वी एक्सप्लोर्ड द केव. आम्ही केव एक्सप्लोर केली. ते सेव्ड द कॅट. त्यांनी मांजरीला वाचवले. आय पॉलिश्ड माय शूज. पॉलिश्ड इज अ वी टू. मी माझे बूट पॉलिश केले. शी एन्जॉयड द बुक. तिला पुस्तक आवडले. किंवा तिने बुक एन्जॉय केले. पुस्तक एन्जॉय केले. ही पेंटेड हिज बाईक. त्याने त्याची सायकल रंगवली. पेंटेड वी टू. वी क्लीन द क्लासरूम. आम्ही वर्ग साफ केला. क्लासरूम साफ केला. वी टू. क्लीन्ड. ते ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन. त्यांनी ट्रेनने प्रवास केला. ट्रॅव्हल्ड वी टू. आय रोट अ डायरी एंट्री. मी डायरी लिहिली. शी अटेंडेड अ सेमिनार. तिने परिषदेला उपस्थिती लावली. ही सेलिब्रेटेड हिज बर्थडे. त्याने आपला वाढदिवस साजरा केला. वी वॉच्ड द स्टार्स. आम्ही तारे पाहिले.